लहान मुलांच्या आवडीचे क्रिस्पी रोल। 3 उकडलेले बटाटे, एक बारीक चिरलेला कांदा, मिरचीचा ठेचा आणि धने आणि सोप, मैदा 1 वाटी। आता पूर्ण बटाटा हा पूर्ण एकत्र एकजीव मॅश करून घ्यायचा। तो पूर्ण बारीक अक्षरशः म्हणजे चांगला बारीक झाला पाहिजे त्याप्रमाणे तसा करायचा। त्यानंतर धने आणि सोप हे आपण या तऱ्हेने चांगल्या तऱ्हेने थोडी भाजून घ्यायची, जेणेकरून आपण त्याची पावडर करू शकू। ही झाली आपली पावडर। त्यानंतर थोडं तेल घ्यायचं, आपण तेल टाकूया। त्यात फोडणी घालून आपण जिरा आणि याची फोडणी, ठेचा मिरचीचा पूर्ण तेलात होऊ द्यायचा। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा परतवून घ्यायचा। हळद, मीठ, धने आणि सोपचं आपण जे मिक्सर केलं होतं ते, त्यानंतर आपण उकडलेला बटाटा हे सर्व ऍड करून पूर्ण मिक्स करून घ्यावे। लहान मुलांसाठी आपण करतोय तर त्याप्रमाणे आपल्या चवीप्रमाणे मीठ आणि तिखट वापरावे। बारीक चिरलेला कोथिंबीर, ते आपण स्लाइड ब्रेड घेतो तसे साधे आता ब्रेड घ्यायचे, त्याच्या आजूबाजूचे काप कापून घ्यायचे। ते काप आपले कापून झाले आहेत, आपण छान असे ठेवले आहेत। आणि त्या ब्रेड क्रम्ब जे काढलेले आपण काट आहेत, आता ते आपण काट बारीक करून घेऊ मिक्सरला। तर मिक्सरला बारीक करून घेतलाय। मैदा आहे, मैद्यात थोडं चवीपुरतं मीठ टाकायचं, त्याची चांगली स्लरी करून घ्यायची। अशा तऱ्हेने अशी स्लरी असली पाहिजे। तेल आपण तपत ठेवतोय, आता तळायचे आहे। आता हा ब्रेड घेतलेला आपण हा थोडंसं लाटून घ्यायचा, म्हणजे थोडासा प्रेस करून घ्यायचा। आपण अशा तऱ्हेने प्रेस करून घेतलेला आहे। चारी बाजूने थोडं त्याला पाणी लावायचं, कारण हा कोरडा राहतो, त्यामुळे आपण थोडंसं पाणी लावून त्याला नरम करून घ्यायचंय। तर आपण ही जी बटाट्याची भाजी बनवलेली आहे त्याचं थोडंसं असं लांबट आकृती नुसार ह्याप्रमाणे आपण गोल करू शकतो। आता मी या तऱ्हेने केलेले आहे। असं करून आपण असं बाइंडिंग करून घ्यायची। हे असं चारही बाजूने व्यवस्थित असं बाइंड करून घ्यायचं, थोडंसं दाबायचं, जेणेकरून बाहेरचं बटाटा आहे बाहेर येणार नाही। आता जी आपण स्लरी केलेली आहे त्या स्लरी थोडंसं असं डीप करून घ्यायचं, आणि त्यानंतर ही जी आपण ब्रेडची क्रम्स केलेले आहे त्यामध्ये आपण असं ऍड करून हे करून तळायला टाकले आपण। छान असं मीडियम आचेवर आपला हा तळून झालेला आहे। हे झालेत आपले लहान मुलांच्या आवडीचे क्रिस्पी रोल्स। करून पहा, खाऊन पहा आणि कमेंट करा, लाईक करा, शेअर करा।